जय शिवराय मंडळी, मी सोना. तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण चाललोय सगळ्यांचा ओळखीचा आणि पगडीसारखा दिसणारा पालीचा किल्ला म्हणजेच अर्थात सरसगड. किल्ले सरसगडास भेट देण्यासाठी आपणास पुणे मुंबई रस्त्याने लोणावळा खोपोली मार्गे गडपायथ्याच्या अष्टविनायकांपैकी एक असलेले पाली तीर्थक्षेत्र गाठावे लागते. बाप्पांच्या पाया पडून आम्ही सुरुवातीला नाश्ता केला. नाश्ता करून आम्ही गड चढायला सुरुवात करणार होतो. गडावर जातानाच आपल्याला ही विहीर लागते. विहीर पाहून आम्ही पुढे निघालो. पाली गावातील बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन आपण गडाकडे आपला मोर्चा वळवायचा. मंदिराच्या मागील देऊळवाड्यातूनच गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. तर जय शिवराय मंडळी, मी सोना. तर आज आपण आलोय पालीचा किंवा पगडीचा किल्ला सरसगड. तर आता आपण ट्रेक स्टार्ट केलाय. आता आपण बेस या गावातून ट्रेक स्टार्ट केलाय. पुढे आपण पूर्ण किल्ला पाहणार आहे. चला. मंदिरापासून साधारणतः 1 तासाचाच हा ट्रेक आहे. आपल्याला सरसगड दिसायला पण स्टार्ट झालाय बघा. सरसगड चढताना नॉर्मल असा नाहीये सपाट भाग. आपल्याला थोडा चढ पण लागतो. पूर्ण किल्ल्याला चढ आहे. वरती 96 पायऱ्या आहेत. आपण पूर्ण किल्ला पाहणार आहोत. आता किल्ल्याची हाफ चढाई आपण कंप्लीट केली आहे. तुम्ही सकाळी लवकरच गड चढायला स्टार्ट करा, म्हणजे आता उन्हाळ्यात खूपच गरमी असते, त्यामुळे सकाळी खूप बेटर वाटतं ट्रेकिंग करताना. त्यामुळे सकाळी स्टार्ट करा. तर आपण विश्रांतीसाठी 10 मिनिटं थांबलोय. इकडे फोटोशूट सुरू आहे सरांचा. कसा आहे आपला फोटोग्राफर शुभम. सरसगडावर आम्ही 26 जानेवारीला गेलो होतो. थोड्या विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा गड चढायला स्टार्ट केला आणि जवळपास आपण जिथं 96 पायऱ्या लागतात ना, तिथे आम्ही पोहोचलो होतो. थोडा आम्ही फोटोज व्हिडिओज काढायला पण खूप वेळ घेतला. मोस्टली 1 तास इनफ आहे आपल्याला गडावरती जायला. सरसगडावरील हे वैशिष्ट्यपूर्ण भुयार पाहून आपण 2 कड्यांमधील नाळीत पोहोचतो. सरसगडवरती येतानाच आपल्याला 96 पायऱ्या लागतात. ह्या थोड्या पायऱ्या आकाराने उंचीला मोठ्या आहेत, त्यामुळे थोडी दमछाक होते. आणि आपल्या अशा 96 पायऱ्या आपल्याला चढायच्यात. तर चला. पायऱ्यांचा टप्पा पार करताना दोन्ही बाजूनी बुरुज अंगारा आल्यासारखे वाटतात. आता आपण आहोत गडाच्या पाली दरवाजाजवळ. तिथून वरती गेल्यावर आपल्याला मावळ्यांसाठी अशा ह्या देवळ्या पाहायला भेटतात. पायऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उजवीकडे अधिकची तटबंदी दिसून येते. सरसगडाचे मुख्यत्वे बाची व बालेकिल्ला असे 2 भाग पडतात. आता आपण चालूय किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे. समोर असणारा दक्षिण बुरुज, तिथून आपण ध्वजाला वंदन करून बालेकिल्ल्याकडे रोख धरायचा. बालेकिल्ल्याचा सुळका आपल्या डावीकडे ठेवत आपण पुढे चालत जायचं. डावीकडे सुळक्याच्या पोटात आपणास कातळ कोरीव पाण्याची टाकी, खांब टाकी, धान्य कोठारं, दारू कोठारं व गुहा लेणी दिसून येतात. हजारो वर्षांचा इतिहास सांगणारा हा ठेवा आहे. येथील गुहेमध्ये आपणास काही वर्ष जुनी कातळ कोरीव शिल्प व चित्र दिसून येतात. पहिल्यांदाच आपल्याला एक टाकं लागतं. सरसगडावरती आज खूप टाकी आहेत पाण्याची, पण हे जे टाकं आहे ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे. ते शेवळ धरलेलं आहे, त्यामुळे हे पाणी नाही पिण्यासारखं. सरसगडावर अजूनही धान्य कोठारे वगैरे आहेत. आपण बालेकिल्ल्याकडे जाताना सगळे दिसतील आपल्याला. कृपया सेंट किंवा परफ्यूम मारून येऊ नका गडावर, कारण गडावरती अनेक मधाचे पोळे आहेत, त्यामुळे हे थोडंसं डेंजरस असू शकतं. हे तुम्ही लक्षात घ्या. जय शिवराय मंडळी. तर आता आपण आहोत सरसगड येथे, पाली येथील सरसगड. तर आता आपण बालेकिल्ल्यावरती जाताना आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं. त्यामधलं पाणी इतकं शुद्ध आहे आणि इतकं क्लिअर आहे. तिथे आम्ही रिकाम्या झालेल्या बॉटल पाण्याच्या भरून घेतल्या आणि तर शुभमनं काय केलंय बघा. पाणी भरता भरता बॉटलच तिथे आमची अडकली. नंतर ती बॉटल आम्ही काढली कशी बशी. ट्रेकिंग करताना अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, त्यातूनच अनुभव आणि मजा पण येते. आता आपण असेच टाकी वगैरे पाण्याची धान्य कोठारे वगैरे बघत पुढे बालेकिल्ल्याकडे चालतो. इथे बघा सुधीर काय करतोय. हा नवीनच गेम. सगळे आतरंगी आहेत, पूर्ण ग्रुपमध्ये सगळे आतरंगी आहेत. युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याकडून इथे चोर दरवाजा जेव्हा गड संवर्धन होतं ना, तेव्हा चोर दरवाजा शोधून काढला. त्यामध्ये इथं फलक लावला गेलेला आहे. आणि सरसगडावरती अनेक असे फलक आहेत जिथून खूप माहिती मिळते. हे खूप छान आहे. तर सरसगडवरती आलोय आम्ही आता आणि भिंतींवरती अशी हे अशी नावं कोरलेली आहेत.
हे असं काय करत असेल तर तुम्ही गडावर येऊ नका. कातळ कोरीव पायऱ्या, चिलखती बुरुज, तिहेरी तटबंदीची रचना, कातळ कोरीव प्रवेशद्वार, खामटाकी, धान्य कोठार, तलाव, मंदिर, दर्गा, पुरातन शिल्प, द्वारशिल्प, भुयार, गुहा, माची, बालेकिल्ला अशी अनेकाविध दुर्ग वैशिष्ट्ये आपणास या गडावर आढळून येतात. त्यामुळे सर्वांग सुंदर गड हा किल्ले सरसगड म्हणून ओळखला जातो. आता आपण आहोत गडाच्या दिंडी दरवाजाजवळ. आता तो आपण पाहत आहोत. सरसगडचा इतिहास म्हणजे सय्यद अली तबातबा यांनी लिहिलेल्या बुरहान-ए मासीर या फारसी ग्रंथानुसार सन 1482-83 मध्ये मलिक अहमदने पालीचा किल्ला जिंकून घेतला. नंतर हा गड बुरहान निजामशाहीच्या ताब्यात असलेल्या 58 किल्ल्यांपैकी एक होता. निजामशाहीच्या अस्तानंतर याचा ताबा आदिलशाहकडे आला आणि हा गड जिंकून घेण्यात नारुमुकुंदने गाजवलेल्या पराक्रमामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागड सोबत सरसगडाची सबनिशी दिली. गडावर गड संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू होतं. ते पाहून खूप भारी वाटलं. नंतर आम्ही चाललो होतो बालेकिल्ल्यावरती. आता बालेकिल्ला खूप जवळ होता. इथे एक पाण्याचं टाकं लागतं. अशा कातळ कोरीव पायऱ्या लागतात. आजूबाजूचा सगळा प्रदेश निहाळत आम्ही बालेकिल्ल्याकडे जात होतो. बालेकिल्ला चढायला थोडासा अवघड आहे. तर आता आपण सरसगड इथे बालेकिल्ल्यावरती पोहोचलोय. आता आपण बालेकिल्ला एक्सप्लोर करणार आहोत. कसा होता ट्रेक? एकदम मस्त, खतरनाक. तर आज उतरायचं बाकी आहे. गडमाथ्यावर म्हणजे बालेकिल्ल्यावर आल्यावर सुरुवातीलाच एका पीर पाहून आपण पुढे गेल्यावर आपणास तैलबैला किल्ला आणि किल्ले सुधागड नजरेस येतात. पुढे तलावाच्या काठावर असणारं महादेवाचं मंदिर दिसतं. खूप छान मंदिर आहे. आणि या तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे या तलावाच्या पाण्यात आपणास कित्येक सुंदर आकर्षक कमळ फुलेली दिसतात. आणि एवढ्या दुर्गम गडावर ही कमळाची फुले पाहून खूप भारी वाटतं. म्हणजे तलावाच्या काठी महादेवाचं छोटेखानी मंदिर आहे आणि मंदिरात शिवलिंग, गणपती, विरगळ, जुन्या मंदिराचे नक्षीकाम असलेले अवशेष दिसून येतात. आणि असं म्हणजे खूप ही भटकंती, हा गड सर्वांग सुंदर म्हणजे सगळंच आहे तिथे. त्यामुळं खूप छान वाटलं. मंदिराचं दर्शन घेतलं, केदारेश्वराचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे गड उतरायला लागलो. गड उतरताना आम्ही जसं आलो होतो पालीच्या दरवाजाने त्याच दरवाजाने आम्ही गड खाली उतरणार होतो. हा, क्रॉस बेटर पडतो. आमचे समाधान दादा गाईड करताना. गड उतरताना एक छान गोष्ट मला ऐकायला भेटली म्हणजे महाराजांची आरती. तिथे काका आले होते. ते जवळपास 60 ते 70 वर्षांचे असतील आणि एवढ्या उन्हात ते गड उतरत होते महाराजांच्या गाणी ऐकत, आरती ऐकत. तर जय शिवराय मंडळी, आता आपला सरसगड ट्रेक सक्सेसफुलरित्या कंप्लीट केलाय आणि आता आपण खाली आलोय. थोडासा आराम पण चालू आहे इकडे. आपण खाली आलेलो आहे इथे. आता विहिरीचं थोडं थंडगार पाणी पितो आणि आपली गाडी पण थांबलेली आहे इथे. आता आपण इथून निघणार आहे. खूप छान झाला सरसगड. तुम्ही पण प्लॅन करत असाल तर पालीचा बल्लाळेश्वर गणपती इथून पाया पडून तुम्ही सरसगडला डायरेक्ट येऊ शकता. तर पुन्हा भेटू अशा सरसगडसारख्या अनेक किल्ल्यांच्या भटकंतीमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.